प्रेमानं भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सत्मार्गावर चालणारे पाय दे आणि सतत नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. एवढीच प्रार्थना. नमस्कार मित्रांनो. तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे खूप 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 म्हणजे खूप धन्यवाद, कारण तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून तुमचा अनमोल असा वेळ देताय आणि व्हिडिओ पाहताय, त्यासाठी तुमचं खरंच मनापासून खूप धन्यवाद. आणि जया माने यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागतच आहे. तर मित्रांनो, अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ काढण्यामागचा माझा एकच उद्देश आहे, एकच मोटिव्ह आहे की मी आज तुम्हाला सांगणार आहे मी कोण आहे, माझ्या आतील प्रतिबिंब काय आहे आणि मी जे सद्गुरुचरित्र पारायण करते त्याची मला प्रचिती कशी मिळाली आणि एवढी श्रद्धा माझी कशी वाढली हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. मला त्याचे अनुभव कसे आले आणि ते पारायण मी कधी करते, कसं करते आणि किती वेळा करते तेही सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे तुमच्यासमोर. तर मित्रांनो, प्लीज व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा आहे. तर सर्वांना एकच विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, मी जयश्री माने, मी महाराष्ट्राच्या मातीतली मुलगी आहे. माझी जीवनशैली हिंदू आहे आणि मला निगेटिव्ह गोष्टीपेक्षा पॉझिटिव्ह गोष्ट जास्त अट्रॅक्टिव्ह करते आणि त्यामुळे मला जीवनामध्ये खूप लहान मोठे असे अनुभव आले आणि त्या अनुभवातून ना मी चुकत गेले आणि शिकत गेले आणि अजूनही चुकते आणि अजूनही शिकते आणि आज यापुढेही मी चुकतच शिकणार आहे, कारण कोणताही माणूस कोणती गोष्ट न चुकता नाही करू शकत, बरोबर ना. तर मित्रांनो, असं सगळ्यांचं जीवनाची परिस्थिती कठीण असते, कोणच इतका सुखी नसतो. प्रत्येकाला जीवनामध्ये काही ना काही अडचण प्रॉब्लेम असतातच. त्यामुळं कसं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर माझी देवावर नितांत अशी श्रद्धा आहे, खूप श्रद्धा आहे आणि त्याच्यामुळेच मी आहे. तर मित्रांनो, मी श्री गुरुचरित्र पारायण खूप दिवसापासून करते. मला वाटते मी 8-9 वर्ष झालं श्री सद्गुरुचरित्र पारायण करते आणि मला त्यातून खूप असे अनुभव आले आणि दत्तगुरु महाराजांची माझ्यावर खूप कृपा आहे आणि मला त्यातून खूप प्रचिती आलेली आहे. तर मित्रांनो, सद्गुरुचरित्र पारायण मी 7 दिवसाचं पारायण वर्षातून माझ्या हातून कमीत कमी 3 ते 4 वेळा घडते आणि 1 दिवसीय पारायण मी गाणगापूरला दत्तधाम येते. वर्षातून पौर्णिमेला 1 ते 2 पौर्णिमेला जाते मी. माझं तिथं 1 दिवसीय पारायण घडतं आणि मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्या हातून श्री सद्गुरु दत्त महाराजांची न कळत का होईना थोडीशी सेवा घडते माझ्या हातून. त्यामुळे मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते मित्रांनो. आणि कसं माहिती का, पारायण करायचं म्हटलं तर सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो, कारण माझ्याकडनं मी ज्यावेळेस पहिल्यांदा पारायण केलं त्यावेळेस ते माझ्याकडनं पूर्ण झालं नव्हतं. दुसऱ्यांदाही केलं तेही पूर्ण झालं नव्हतं माझ्याकडून. पण तिसऱ्यांदा म्हणजे असं केलं ना की सद्गुरू महाराजांना साष्टांग म्हणजे हे घातलं, साष्टांग दंडवत घातलं की माझ्याकडून यावेळेस पारायण पूर्ण झालंच पाहिजे असं त्यांनाच साकडं घातलं आणि मी ते पारायण पूर्ण करून घेतलं महाराजांनी माझ्याकडून. तर पारायण करायच्या वेळेस 7 दिवसाचं पारायण असतं आणि मग मी पहाटे 3 वाजता उठते आणि 3 ते परत सगळं आवराला वगैरे 4-4:30 होतात. मग तिथून जे वाचायला बसते ती 8-8:30 पर्यंत बसते. असं 7 दिवस माझं चालू असतं ते. मग 8व्या दिवशी सांगता असते पारायणाची. मग मित्रांनो, मला त्यातूनच खूप अशी प्रचिती आलेली आहे. माझ्या प्रत्येक संकटात मला महाराजांची साथ आहे आणि माझी खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती होती मित्रांनो, खूप म्हणजे खूप, की तुम्ही विचारही करणार नाही की मी आता जी बोलते ती माझ्यावर काय वेळ होती ते मला माहित आहे. तर मी सांगेनच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये की माझ्या जीवनात काय काय घडलं ते मी नक्की सांगणार तुम्हाला, ह्या पुढच्या व्हिडिओमध्येच सांगते मित्रांनो. तर एक दिवशी काय झालं होतं, मला गाणगापूरला जायचं होतं. मी कधीच गेले नव्हते गाणगापूरला, मी पहिल्यांदाच चालले होते गाणगापूरला. मला माहित पण नव्हतं गाणगापूर, म्हणजे लहानपणापासून बरं का माहीतच नव्हतं मला, मी पहिल्यांदाच चालले होते.
मग त्यावेळेस मला त्या दिवशी मला जायचं होतं, कारण मला खूप टेन्शन आलेलं होतं, कशाच तरी टेन्शन आलं होतं मला त्यावेळेस. आणि मी ठरवलं होतं की नाही, मला आज गाणगापूरला जायचंच आहे. जायचं म्हणत मला गाडी भेटत नव्हती मला त्या दिवशी. म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस काय एवढे पैसे पण नव्हते, खरं सांगायचं म्हटलं तर माझी परिस्थिती तेवढी नव्हती की मी 4 व्हीलर करून गाणगापूरला जाऊ शकते, अशी माझी परिस्थिती नव्हती. त्या मानाने मी आता खूप सुखात आहे आणि खूप म्हणजे चांगला आहे, आनंदी आहे, सुखी जीवन जगत आहे सध्या. मग त्यावेळेस काय झालं, मला त्याच दिवशी जायचं होतं आणि पैसे नव्हते 4 व्हीलर करण्याइतकी. मग असं ओळखीचे होते, त्यांची रिक्षा केली होती मी गाणगापूरला जायला. माझे मिस्टर सोबत होते आणि 2 मुली होत्या आणि संध्याकाळी 8 वाजल्या होत्या. आणि मी ठरलं होतं त्या दिवशी जायचंच आहे, मला काय पण झालं तरी गाणगापूरला मला जायचंच आहे. मग मी रिक्षा बोलवली होती, त्याला सांगितलं होतं की जायचंय म्हणून. मग त्यांना ठीक आहे म्हटलं. मग संध्याकाळी 8 वाजता तो आला रिक्षा घेऊन. मग सगळेजण म्हणा लागले की संध्याकाळच्या 8 वाजलेत, रिक्षामध्ये कसं जाणार एवढा लांब, सोलापूरवरून गाणगापूरला, रिक्षात जाऊ नको असं तसं. मग सगळे म्हणाले. नाही म्हटलं, मला जायचंच आहे. आज मुलगी लहान होती ना, इष्टेनं अपदा व्हायची, कुठं थांबणार नाही इष्टे वगैरे, त्याच्यामुळे मी असं ठरलं होतं की रिक्षानं जायचं. मग आणि येताना वगैरे म्हणजे सोपं पडतं ना, आपली गाडी असली तर टेन्शन नसतं. आमच्या मिस्टरांना थोडं पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे चालणं होत नाही त्यांना. मग कसं एसटीने गेले की चालत वगैरे जायला लागतं, मग त्यामुळे मी रिक्षा केली होती. मग तो रिक्षा घेऊन आला. मग मला वाटतं आम्ही एक 5-6 किलोमीटर गेला असेल पुढं. 5-6 किलोमीटर गेल्यानंतर रिक्षाच बंद पडली. 9 वाजल्या होत्या, रिक्षाच बंद पडली. मग आता काय करायचं? मला तर काही करून गाणगापूरला जायचंच होतं त्या दिवशी, काही होऊ दे, मला गाणगापूरला जायचंय म्हणजे जायचंय. मी दत्त महाराजांना सांगितलं होतं, मला यायचंय म्हणजे यायचंय, कसं काय नाही ना तुम्ही, मला यायचंय. मग त्यावेळेस काय झालं माहिती का, ते मुलगा काय म्हणला, काकू रिक्षा बंद पडली, आता काकू काय रिक्षा काय लवकर नीट होणार नाही असं मला वाटतंय. मी म्हटलं काय रे, असं काय करतो, दुसरी रिक्षा बघ, काहीतरी कर. मग त्यानं म्हटलं ठीक आहे, तुम्ही इथंच बसा, मी रिक्षा घेऊन येतो दुसरी. मी म्हणलं बर. मग आम्ही तिथं बसलो वाट बघत. तर तो काय केला माहिती का, तो गेला आणि 4 व्हीलर घेऊन आला. मी म्हणलं अरे 4 व्हीलर, मला नाही जमणार बाबा तुझं 4 व्हीलरचं भाडं द्यायला. तर नाही म्हणला, काकू तुम्ही रिक्षाला जेवढं डिझेलला तुम्ही पैसे द्यालात ना, मला तेवढेच पैसे द्या. ही 4 व्हीलर माझ्या मित्राचे आणि त्यामुळे मी 4 व्हीलर घेऊन आलो. झाली ना दत्त महाराजांची कृपा. त्यांना माझी किती काळजी होती बघा, त्यांनी माझ्यासाठी 4 व्हीलर पाठवली. त्यांना माहित होतं की हिची एवढी ऐपत नाही की ती 4 व्हीलर घेऊन जाऊ शकेल. तर असे माझे खूप असे अनुभव आहेत मित्रांनो, तुम्हाला मी एक अनुभव नक्कीच सांगत जाईन. आणि खूप सारे मला म्हणजे खूप अशी प्रचिती आलेली आहे श्री सद्गुरु चरित्राचं पारायण करण्यातून. मी केंद्रातही जाते दर गुरुवारी. आणि कसं माहिती का, तिथे जाऊन केंद्रात जाऊन पण एक मनाला इतकं असं शांत आणि प्रसन्न वाटतं ना, मनाला एक वेगळंच सुख समाधान भेटतं मित्रांनो. तर मी त्यावेळेस पहिल्यांदा गेलेली गाणगापूरला आणि दत्त महाराजांना तिथे जाऊन आणि दत्त महाराजांच्या तिथे गेले मी. ज्यावेळेस त्यांच्या चरणावरती माथा ठेवला त्यावेळेस खरंच माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं, कारण मी पहिल्यांदा ते सगळं बघत होते. आणि मला खरंच असं मनातून वाटलं, खरंच महाराज माझ्यासोबत आहेत. कारण माझं जीवन इतकं संकटातून गेलेलं ना मित्रांनो, खूप स्ट्रगल केलेलं मी माझ्या आयुष्यात. खूप स्ट्रगल केलेलं आहे मित्रांनो. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच नक्कीच की माझ्या आयुष्यात काय काय घडलं ते. तुम्हालाही वाटेल की खरं कसं असतं एकेकाचं जीवन, आयुष्य कसं असतं ते. त्यामुळे मित्रांनो मी कधीच महाराजांना विसरणार नाही किंवा माझ्यापासून दूर करणार नाही. माझ्या हातून जसं घडेल तसं मी सेवा करणार आणि अशीच सेवा माझ्या हातून घडो ही माझ्या दत्तगुरूंना माझी एकच विनंती आहे. त्यामुळे मी त्यांना एकच साकडं घालते, डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सत्मार्गावर चालणारे पाय दे आणि नामस्मरण करणारे मन दे आणि शेवट श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. एवढीच माझी श्री दत्तगुरूंना विनंती आहे. तर मित्रांनो, कसा वाटला माझा श्री गुरुचरित्र पारायणाचा अनुभव, प्रचिती माझी, ते ऐकून तुम्हाला कसं वाटलं तर त्याच्यावर प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच मला आवडेल. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हीही पारायण करता का, तुम्हाला काय प्रचिती आले हे. तर मी तुमच्या कमेंटचं नक्कीच उत्तर देईन. ओके, बाय.